नंदुरबार शहरात अनेक शाळा आणि महाविद्यालयीन असल्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे नंदुरबारमध्ये येत असतात. मात्र परत गावाकडे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडत असतो. त्यातच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून बसमध्ये जागा मिळवावी लागत असते. यातच एक उदाहरण समोर आलंय. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी बसच्या मागे धावत असतानाच त्यातील एक विद्यार्थी खाली पडला आणि थेट एसटीच्या मागील चाकात अडकला. त्याचा पाय हा बसमध्ये फसल्यामुळे त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. मात्र ही गोष्ट वेळीच लक्षात आल्यामुळे त्या विद्यार्थ्याला बाहेर काढलं असून थोडक्यात त्या विद्यार्थ्याचा जीव वाचलाय आणि त्याचा पाय हा किरकोळ जखमी झालेला आहे. वेळीच ही गोष्ट लक्षात आली नसती तर त्या शालेय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला असता. नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे जिल्हाभरातून विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी नंदुरबारला येत असतात. यातच आसपासच्या परिसरातून विद्यार्थी देखील नंदुरबारमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे नंदुरबार बसस्थानकावर नेहमीच विद्यार्थ्यांची चांगलीच वर्दळ असते. वेळेवर बस न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत असते. यासोबतच गावाकडे जाण्यासाठी कमी बसेस असल्यामुळे त्या नेहमी फुल असतात. त्यातच विद्यार्थ्यांना त्या बसेसमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे नंदुरबार बसस्थानकावर नेहमीच जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचं चित्र नंदुरबार बसस्थानकावर पाहायला मिळतंय.